अचानक जर आपल्या घरी कोणी आलं तरीसुद्धा आपलं घर नेहमी आकर्षक, प्रेझेंटेबल आणि नीटनेटकं दिसावं असा आपला विचार असतो। मग आपल्या घराबाबत जसा आपण विचार करतो तसा स्वतःबाबत का करत नाही? आपणही नेहमी आकर्षक आणि प्रेझेंटेबल दिसावं असं आपल्याला का वाटत नाही? यामागची काही कारणं अशी असू शकतात, जशी की मी घरीच असते, मला कुठे बाहेर जायचं आहे, घरी कामच तर करायची आहे, मग मी छान प्रेझेंटेबल राहून काय करू? तर असं नाही आहे मैत्रिणींनो। आपण दिवसभर घरी असतो आणि या दिवसभरात कितीतरी वेळा आपण आरशात स्वतःला बघतो। मग स्वतःला बघितल्यानंतर एक प्रसन्नता आणि प्रेझेंटेबल वाटायला नको का? आपणही थोडंसं छान सुंदर राहायला नको का? आणि हे काही खूप मोठं असं रॉकेट सायन्स नाही आहे, खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत आणि अगदी डेली रूटीनमध्ये आपल्याला या करायच्या आहे। वय वाढत जातं तसे तसे आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्यामध्ये बरेचसे चेंजेस व्हायला लागतात, आपल्या स्किनमध्ये, आपल्या हेअरमध्ये, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, आपल्या बॉडीमध्ये। त्यानुसार आपल्याला थोडेफार बदल तर करावेच लागतात। घरीच राहायचं आहे म्हणून कसेही कपडे घालायचे, गबाळ्यासारखं राहायचं आणि ॲक्च्युली ना आपण गृहिणींनीच आपली अशी एक इमेज बनवलेली आहे। म्हणजे बाहेर ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया छान टापटीप असतात, टापटीप राहतात, पण घरी असणाऱ्या स्त्री मात्र अशाच राहतात, त्यांना टापटीप किंवा प्रेझेंटेबल राहण्याची गरज नाही आहे। आता टापटीप आणि प्रेझेंटेबल राहा म्हणजे अगदी नटून थटून खूप सारा मेकअप करून कपाटातला सगळ्यात नवीन ड्रेस घालून घरी राहायचं असं माझं म्हणणं नाही आहे। पण नुसतं ड्रेसिंग सेन्स किंवा मेकअपनेच होत नाही, तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला अगदी डेली रूटीनमध्ये फॉलो करायच्या आहेत। तशाच काही 10 ते 12 गोष्टी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर चला मग आपल्या आजच्या खूप महत्त्वाच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी, स्पेशली गृहिणींसाठी हा व्हिडिओ असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे डेली एक्सरसाइज। जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होत जातात आणि डिलेवरीनंतर म्हणा किंवा एका विशिष्ट वयानंतर म्हणा काही ना काही दुखणी चालू होतात। कंबरदुखी, मणक्यात गॅप पडते, पायदुखी, गुडघेदुखी, आणखी बरेचसे प्रॉब्लेम। तर असे सगळे प्रॉब्लेम्स सुरू होण्याआधी जर आपण सुरुवातीपासूनच दिवसाचा 1 तास या एक्सरसाइजसाठी दिला तर आपल्याला जो होणारा त्रास आहे ना तो एकतर कमी होईल किंवा मग होणारच नाही। त्यामुळे तुम्हाला जे सूट होत असेल, योगा, एक्सरसाइज, जिम जॉईन करा, वॉकला जा, तुमच्या बॉडीला ज्याची गरज आहे ना ते करण्याचा प्रयत्न करा। कारण जोपर्यंत आपण आपली बॉडी फ्लेक्झिबल किंवा फिट ठेवत नाही ना तोपर्यंत आपण पुढच्या कुठल्याही गोष्टी करू शकत नाही। आपण स्वतः फिट नसू तर आपण प्रेझेंटेबल कसं दिसू? अगदी लठ्ठपणा किंवा सुटलेलं पोट किंवा अगदी जाडपणा अंगात आला असेल, बॉडीची मूवमेंट होत नसेल तर खरंच पुढच्या काहीही गोष्टी पॉसिबल नाही आहेत। 5 ते 6 वर्षापूर्वी मला सुद्धा कमरेचा खूप त्रास होता, डॉक्टरलाही दाखवलं, फिजिओथेरपी त्यांनी सजेस्ट केली होती, पण तेव्हापासून मी एक्सरसाइजची सुरुवात केली आणि कंबरदुखीचा माझा त्रास पूर्णपणे बरं झाला। हो, पायाचं दुखणं किंवा कधी थोडाफार त्रास होतोच, पण बऱ्यापैकी आता त्रास कमी झालेला आहे। तर तुम्ही डेली एक्सरसाइजची आत्तापासूनच स्वतःच्या बॉडीला सवय लावा। तर दुसऱ्या नंबरची टीप आहे हेल्दी फूड आणि तेही अगदी वेळेवर। नाहीतर काय होतं, आपली सकाळपासूनची आपली कामं चालू होतात, इतरांसाठी आपण ब्रेकफास्ट बनवतो, लंच बनवतो, डिनर बनवतो, पण स्वतःला ब्रेकफास्ट करायला वेळही मिळत नाही। ब्रेकफास्ट सोडा, आपण नीट वेळेवर जेवतही नाही। त्यामुळे वेळेवर ब्रेकफास्ट करणे, वेळेवर आपला लंच घेणे, मध्ये फ्रूट्स, ज्युसेस आणि हेल्दी डाएट आपला जेवढा शक्य होईल ना तेवढं घेत राहणे। कारण आता परत एकदा मी ना 35 किंवा 40 मध्ये ज्या एंटर करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्याशी संबंधितही थोडेफार पॉईंट्स सांगणार आहेत। कारण आपल्या स्किनमध्ये चेंज होतो, त्यानंतर आपल्याला प्रोटीनची जास्त गरज असते, बऱ्याचशा विटामिन्सची गरज असते। त्यामुळे आपलं जे डाएट आहे किंवा आपलं जे फूड आहे ते असं निवडावं ज्यातून आपल्याला सगळे विटामिन्स मिळतील, प्रोटीन्सही मिळाले पाहिजे, त्यानंतर जे विटामिन्स गरजेचे आहे ते सुद्धा मिळाले पाहिजे। त्यामुळे आपला डाएट हेल्दी असला पाहिजे आणि आपण तो वेळेवर घेतला पाहिजे। त्यामुळे आपले केस, आपली स्किन आणि आपण फिटही राहू जर आपण या सगळ्या गोष्टी अगदी वेळेवर आणि योग्य प्रमाणात अगदी परफेक्ट घेतल्या तर। आता तिसऱ्या नंबरचा पॉइंट आहे पर्सनल हायजीन। ही तर प्रत्येक स्त्रीने मेंटेन करायलाच हवी। बॉडी हेअर किंवा मग अंडर आर्म्स हे वेळच्या वेळी रिमूव्ह करायलाच हवे। कसं आहे, अगदी आयत्या वेळेला जर आपल्याला एखादा छान असा शॉर्ट ड्रेस घालायचा असेल किंवा स्लीवलेस घालायचं असेल आणि त्यावेळी जर असे आपल्या हातावर केस असतील तर एक वेळ आपल्याला वाटेल की कुणाचं एवढं लक्ष जात आहे, पण असं नसतं। जर आपल्या
हातांकडे किंवा पायांकडे कुणाचं लक्ष गेलं तर ते किती विचित्र वाटतं, ते हायजेनिक वाटत नाही आणि ते बघणाऱ्यालाही नीट वाटत नाही. त्यामुळे वेळच्या वेळी आता कुठे बाहेर जायचं आहे किंवा असा ड्रेस घालायचा आहे त्यावेळीच हे करायचं का, तर अजिबात नाही. ह्याचंसुद्धा असं रुटीन असलं पाहिजे की हातावरचे केस वाढले, पायावरचे केस वाढले, अंडरआर्म्स वाढलेत की ते वेळोवेळी क्लीन करायला हवेत. आणि घरच्या घरीसुद्धा आपण हे करू शकतो. खूप पैसेही आपल्याला खर्च करायचे नाही आहेत. तुम्ही एकदा ट्राय करा, घरच्या घरी ही प्रोसेस खूप सोपी आहे. किंवा मग तुम्ही सॅलॉनमध्येही जाऊन करू शकता किंवा मग एखाद्या चांगल्या ब्रँडचं हेअर रिमूव्हलही विकत आणू शकता. तेही खूप जण वापरतात. पण मी खूप वर्षापासून स्पेशली वॅक्सच करते आणि तेही घरीच करते. त्यामुळे मला ही अगदी सोपी आणि अगदी कमी खर्चात होणारी प्रोसेस वाटते. तर थोडं प्रेझेंटेबल दिसण्यासाठी वेळोवेळी आपल्याला असं हेअर रिमूव्हल किंवा आपली पर्सनल हायजीन मेंटेन ठेवायलाच हवी. तर चौथ्या नंबरचा पॉईंट आहे हेअर केअर. आता केसांची आपल्या लुकला एन्हान्स करण्यामध्ये खूप मोठी भूमिका असते, खूप मोठा वाटा असतो. आपण एखादा साधा हेअर कट केला किंवा एखादी हेअरस्टाईल जरी चेंज केली ना तरीही आपला लुक एकदम वेगळा दिसू शकतो. आणि विशिष्ट वयानंतर आपल्याला केसांचीही जास्त काळजी घ्यावी लागते. कधीकधी आफ्टर डिलिव्हरी म्हणा किंवा एखादा आजार असेल तर त्यामुळे हे केस गळतीचे चान्सेस होतात. केस हळूहळू पातळ व्हायला लागतात, केस पांढरे व्हायला लागतात. तर मग तसेच पांढरे केस घेऊन तसंच राहायचं का, तर मी तरी त्या विचारांची नाही आहे. मला असं वाटतं की आपण मेकअप करणं किंवा मग छान कपडे घालणं यात आपल्याला काही वाईट वाटत नाही. तर मग केसांना कलर का नाही करावेत. बऱ्याच जणांना तसेच ग्रे हेअर छान वाटतात. सो प्रत्येकाचा हा पर्सनल चॉईस असतो. पण मला असं वाटतं की आपल्याला थोडंसं आपल्या वयापेक्षा तरुण दिसायचं असेल, थोडं प्रेझेंटेबल दिसायचं असेल, आकर्षक वाटायचं असेल तर आपण केसांना कलरही करायला हवा. कारण आजकाल विशिष्ट वयानंतर तर सोडाच, पण अगदी कमी वयातसुद्धा हेअर ग्रे व्हायला लागतात. त्यामुळे आता मार्केटमध्ये बरेचसे हेअर कलर आहे. मी स्पेशली लॉरियलचा वापरते आणि प्रत्येक महिन्याला एकदा हा कलर मला वापरावा लागतो. तर छान नियमितपणे हेअर कलर करत जा. त्यानंतर एखादा छानसा मास्क केसांना लावायचा, छान ऑइलिंग करायचं प्रत्येक आठवड्यातून ॲटलिस्ट 2दा तरी. रोज तर मीही करत नाही त्यामुळे तुम्हालाही सजेस्ट करणार नाही. पण ऑइलिंग, सिरम, शॅम्पू हे आपल्याला जे सूट होतात ना तसे वापरायचे. आपल्या चेहऱ्याला सूट होईल असा एखादा हेअरकट घ्यायचा. आणि सगळ्याच गोष्टी ना फ्रीमध्ये होत नाही. आपल्याला सुंदर, प्रेझेंटेबल, आकर्षक दिसायचं असेल तर आपल्याला स्वतःवर थोडीशी इन्व्हेस्टमेंटही करावी लागते, म्हणजे थोडासा खर्चही करावा लागतो. तर सॅलॉनमध्ये जाऊन छानसा एखादा हेअरकट घेणे किंवा हेअर मास्क किंवा आजकाल प्रोटीन ट्रीटमेंट आहे त्या करा. तर त्यानेही आपले केस अगदी स्मूथ, सिल्की, शायनी राहतात. किंवा घरचे उपाय तर आपण करतच असतो, ते तरी ॲटलिस्ट तुम्हाला करता येत असेल तर ते करा. त्यानंतर जे टूल्स किंवा जे गॅजेट्स आहे जसं हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर, आता हे रोज वापरायचे नाही, अगदीच वापरायचे नाही असं मी म्हणत नाही. कारण कधीकधी खरंच अर्जन्सीमध्ये किंवा प्रोग्रामला जायचं असेल तर तेच आपल्याला उपयोगात पडतात. पण रोजच्या रोज न वापरता केस धुतले असतील तर नॅचरल पद्धतीने ते सुकवा, गॅजेट्सचा वापर न करता. छान एखादं हेअर मास्क लावा प्रत्येक 15 दिवसांनी, महिन्याला. सॅलॉनमध्ये जाऊन छान एखादी ट्रीटमेंट घ्या आणि केस धुतल्यानंतर हेअर वॉश करायला विसरू नका. आणि केस धुवायच्या आधी कंडिशनर लावायला सुद्धा विसरू नका. त्यामुळे केस सिल्की आणि शायनी राहतील. आणि केस धुतल्यानंतर ना बऱ्याच जणांना सवय असते असा अंबाडा बांधून घ्यायचा, त्यामुळे आपल्या केसांना तशीच वळण लागते. तर बांधून न घेता मोकळे सोडायचे नसतील तर अगदी छोटीशी क्लिप लावायची आणि छान तयार व्हायचं. पायांकडे कोण बघणार आहे आणि पायांची काय काळजी घ्यायची, तर कुणी बघणार आहे म्हणून नाही, तर आपल्याला स्वतःला ते मेंटेन ठेवायचं आहे. आपण त्याकडे बघू म्हणून त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता पेडिक्युअर किंवा मेनिक्युअर करा असं मी म्हणत नाही आहे. घरच्या घरीही तुम्ही सोप्या पद्धतीने ही मेथड करू शकता. नाहीच काही झालं तर एका पातेल्यामध्ये गरम पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि पाय ठेवायचे आणि त्यानंतर स्वच्छ घासून घ्यायचे. तरीसुद्धा तुमचे पाय जे आहे स्वच्छ निघतील. जी डेड स्किन आहे तीसुद्धा निघून जाईल. किंवा मग तुम्ही मेनिक्युअर करूच शकता, तेही घरच्या घरी. छान स्क्रबनी घासून घ्यायचं. मार्केटमध्ये बरेचसे टूल्स किंवा ब्रशही मिळतात, तर त्यांनीसुद्धा तुमच्या ज्या फाटलेल्या भेगा असतील ना त्याही हळूवारपणे तुम्ही घरच्या घरी व्यवस्थित करू शकता. थोडंसं घासून घेतलं की जी डेड स्किन आहे ती सगळी निघून जाते. आणि अगदी खरखर घासत बसायचं नाही भांड्यांसारखं, नाहीतर ना भेगांमधून रक्तही येऊ शकतं. तर अगदी हळूवारपणे, जर भेगा खूप असतील तर त्याला हळूवारपणे घासून घ्यायचा. आता इथे मी फास्टमध्ये केलेलं आहे त्यामुळे असं वाटत असेल, पण माझ्याकडेही एक टूल आहे. तर आंघोळ करताना
मी ते टूल वापरते, रोज नाही 8 दिवसातून एकदा वापरते आणि जी काही डेड स्किन असेल ती सगळी निघून जाते. कारण पाय ही आपल्या शरीराचाच एक भाग आहे, तर त्यालाही आपण सुंदर ठेवलं पाहिजे. आपल्या चेहऱ्यामध्ये आणि पायामध्ये तेवढाही फरक दिसायला नको. त्यामुळे पायांची आणि हातांची काळजी ही आपल्याला आपल्या डेली रुटीनमध्ये किंवा त्याचंही एखादं रुटीन फिक्स करायचं, त्यानुसार छानपैकी घरच्या घरी मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करून घ्यायचं. तर हातही आपले सॉफ्ट आणि थोडे हायड्रेटेड राहण्यासाठी अंघोळीनंतर आपल्याला लगेचच हातांना पायांना मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. आता मॉइश्चरायझर तुम्हाला जे सूट होतं किंवा तुमच्या बजेटमध्ये जे आहे ना, मार्केटमध्ये हजारो प्रोडक्ट आहे, तुम्हाला जे परवडेल किंवा तुम्हाला जे सूट होईल ते मॉइश्चरायझर आणायचं आणि न चुकता अंघोळ झाल्यानंतर पायांना आणि हातांना लावायचं. म्हणजे ज्या भेगा पडल्या आहेत त्याही तेवढ्या वाढणार नाहीत आणि पायही आपले नेहमी हायड्रेटेड आणि सॉफ्ट राहतील. हा 6व्या नंबरचा पॉईंटही आपल्या पर्सनल हायजीनमध्येच इन्क्लूड होतो. जर हातांची पायांची नखं वाढली असतील तर ती वेळोवेळी कट करणे किंवा वाढलेली नखं जरी असतील तर ती नियमितपणे क्लीन करून स्वच्छ ठेवणे, ह्याचंही एक रुटीन असायला हवं. नखांमध्ये माती किंवा ती काळी पडतात, स्पेशली पायांची नखं आणि हातांची नखं ही बरेचदा ऑब्झर्व केली जातात, कारण आपण बोलताना हातवारे करतो आणि जर आपल्या नखांमध्ये माती असेल किंवा ती व्यवस्थित नसेल, अर्धवट नेलपेंट असेल तर ते समोरच्याला दिसायला चांगलं वाटत नाही. त्यामुळे आपल्याकडे 1-2 नेलपेंटच्या बॉटल्सही असायला हव्या आणि मी सजेस्ट करेल की तुम्ही न्यूड नेलपेंट वापरा, म्हणजे ते कशावरही जातं. लाल नेलपेंट किंवा असे जे कलरफुल नेलपेंट आहे ते सणाच्या वेळेस किंवा एखाद्या ओकेजनच्या वेळेस तुम्ही लावू शकता, पण मोस्टली न्यूड नेलपेंट कशावरही जातं आणि ते खूप छान दिसतं. सो हातांना पायांना अशा प्रकारचे नेलपेंट लावा आणि अर्धवट जे नेलपेंट असतं ना ते सुद्धा बघायला छान वाटत नाही, त्यामुळे ते रिमूव्ह करा आणि छानपैकी नवीन नेलपेंट लावा. 7व्या नंबरचा पॉईंट आहे क्लीनअप. आता जसं आपलं वय वाढत जातं तसे आपल्या स्किनमध्येही चेंजेस होत राहतात. सुरकुत्या पडणे, स्किन थोडीशी ढिली पडणे हे अगदी कॉमन आहे. पण फ्लोमध्ये जायचं का, म्हणजे जे होतं आहे ते होऊ द्यायचं का, आपण त्यासाठी प्रयत्न करू शकतो ना, मग ते का नाही करायचे. म्हणजे आपली त्वचा ही नेहमी तुकतुकीत दिसेल, नेहमी हायड्रेटेड राहील आणि थोडासा टाईटनेस म्हणजे एजिंग तेवढं येणार नाही. तर त्यासाठी काय करायचं, तर क्लीनअप करायचं. हे क्लीनअप प्रत्येक 15 दिवसाला आपल्याला करायचं आहे. तर छान चेहरा क्लीन्स करून घ्यायचा. आता त्यासाठी तुम्ही मार्केटमध्ये जे प्रोडक्ट अवेलेबल आहे ते सुद्धा वापरू शकता किंवा घरच्या घरीसुद्धा बरेचसे DIY आहे. तुम्हाला हवं असेल क्लीनअपचं एक वेगळं रुटीन, म्हणजे ते कसं फॉलो करायचं, तर मला कमेंट करा, मी नक्की तुमच्याशी ते डिटेलमध्ये शेअर करेल. तर सगळ्यात आधी चेहरा क्लीन्स करून घेतला, आता स्क्रबसाठीही बरेचसे DIY आहे, पण इथे मी मार्केटमधून जे प्रोडक्ट मी विकत घेतले ते यूज करते आणि स्क्रबिंगही करणं खूप गरजेचं आहे. आपल्या स्किनला एक्सफोलिएट करणं गरजेचं आहे. आपल्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील तर ते निघून जातात आणि डेड स्किनही रिमूव्ह होते. छान स्टीम घ्यायची आणि ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढून घ्यायचे. स्टीम घेतल्यानंतर तुम्ही छानसं एखादं मास्कही वापरू शकतात, असे जे रेडीमेड मिळतात, किंवा मग मुलतानी मिट्टी जी सगळ्यांकडे असते आणि तीही नसेल तर बेसन, हळद आणि दही छान मिक्स करून घ्यायचं आणि चेहऱ्यावर लावायचं. हे तुम्ही प्रत्येक 8 दिवसालाही लावू शकता. या मुलतानी मिट्टीमुळे किंवा या फेस पॅकमुळे आपल्या स्किनमध्ये एक टाईटनेस येतो आणि स्किन नेहमी हायड्रेटेड राहते. मास्कही तुम्ही वापरू शकता. आता ही मुलतानी मिट्टी किंवा फेस पॅक लावल्यानंतर 10 ते 15 मिनटं ठेवायचं आणि चेहरा छानपैकी वॉश करून घ्यायचा. आणि हे क्लीनअप करणंही आपल्या रुटीनमध्ये तुम्ही इन्क्लूड करा. जर तुम्हाला तुमची त्वचा नेहमी तुकतुकीत आणि आपल्या चालू वयापेक्षा थोडंसं छान फ्रेश दिसायचं असेल, थोडं कमी वयाचं दिसायचं असेल, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला कराव्या लागतील. आयब्रोज खूप वाढले असतील किंवा अप्पर लिप खूप वाढलं असेल तर चेहरा ना आकर्षक वाटत नाही आणि समोरच्याला बघायलाही ते चांगलं वाटत नाही. आता कुठे फंक्शनला जायचं असेल किंवा एखादा प्रोग्राम असेल त्याच वेळी हे सगळं करायचं का, तर नाही, हेही आपल्या रुटीनमध्ये आपल्याला इन्क्लूड करायचं आहे. फेशियल हेअरही तुम्ही रिमूव्ह करू शकता, पण थ्रेडिंग आणि अप्पर लिप तर मस्ट असतं. तर त्यासाठी तुम्ही फेशियल रेझर वापरू शकता किंवा मग थ्रेडही वापरू शकता. तर मी कधी फेशियल रेझर वापरते जेव्हा मला खूप अर्जन्सी असेल किंवा मला हा जो पेन आहे तो नकोसा वाटत असेल, तर तेव्हा मी फेशियल रेझरचा वापर करते फोरहेड आणि अप्पर लिपसाठी. अदरवाईज मी थ्रेडिंगचा वापर करते. बऱ्याचशा गोष्टी ना अगदी कमी खर्चात घरच्या घरीही होऊ शकतात. पण जर तुम्हाला येत
येतच नसेल तर प्रत्येक 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी तुम्ही आयब्रोज आणि अप्पर लिप करण्यासाठी सॅलॉनमध्येही जाऊ शकता। जेव्हा आयब्रोज आणि अप्पर लिप अगदी क्लीन असतात किंवा शेपमध्ये असतात तेव्हा आपला चेहराही आकर्षक वाटतो आणि आपले फीचर्स आहे ना उठून दिसतात। त्यामुळे जर प्रेझेंटेबल आकर्षक दिसायचं असेल किंवा नीटनेटकं राहायचं असेल ना तर या गोष्टींकडेही आपल्याला लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे किंवा गरजेचं आहे। आता ही टिप नाही आहे, पण मला वाटतं हे रुटीनमध्ये तुम्ही इन्क्लूड करायला पाहिजे। आपण जे टूल्स वापरतो म्हणजे कंगवा असू देत किंवा मग मेकअप ब्रशेस असू देत, आपलं ब्लेंडर असू देत, ते वेळच्या वेळी आपल्याला छान क्लीन करायचं आहे। तर गरम पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडासा फेस वॉश टाकायचा जो तुम्ही वापरत असाल आणि त्यामध्ये असे ब्रश किंवा कंगवे डीप करून ठेवायचे, त्यामुळे ते क्लीन होतात। नाहीतर काय होतं, आपण तसेच वापरतो, कितीतरी दिवस होऊन जातात, त्यावर ते प्रोडक्ट तसंच असतं आणि परत त्याच ब्रशने किंवा त्याच कंगव्याने आपण केस विंचरतो, मेकअप करतो आणि मग परत आपल्याला स्किन प्रॉब्लेम्स व्हायला लागतात। त्यामुळे एक पर्सनल हायजीन म्हणा किंवा आपल्या डेली रुटीनमध्ये नाही पण तरीही आपल्या रुटीनमध्ये हे सुद्धा आपल्याला इन्क्लूड करायला हवं। ह्यामुळे आपण पुढे सेफ राहू शकतो। 9व्या नंबरचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे। जसं मी सुरुवातीला बोलले की आपल्याला रोजच्या रोज प्रेझेंटेबल आणि नीटनेटकं राहायचं आहे, म्हणून रोजच्या रोज खूप सारा मेकअप करून बसायचा आहे का? म्हणजे रोज फाउंडेशन, लिपस्टिक, मस्कारा या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत का? तर अजिबात नाही। ते रोजच्या रोज करणं तेवढं चांगलंही नाही आहे, पण तरीसुद्धा काही बेसिक गोष्टी, काही बेसिक मेकअप आपल्याला करायलाच हवा, ज्यामुळे आपण स्वतःला प्रेझेंटेबल वाटू। तर सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे टोनिंग। आता वय वाढत जातं, पोर्स आहेत ते थोडेसे ओपन व्हायला लागतात किंवा थोडे मोठे व्हायला लागतात, त्यामुळे आपल्याला टोनिंग गरजेचं आहे। त्यानंतर आपल्याला छानसं असं मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे। परत जे तुम्हाला सूट होत असेल ते, मी इथे एम कॅफीनचं मॉइश्चरायझर वापरते किंवा मग साधं पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर वापरते। त्यानंतर आपलं सनस्क्रीन। आता पिगमेंटेशन, काळे डाग किंवा सन टॅनिंग ह्याचा प्रॉब्लेम व्हायला लागतो का? तर आपण सनस्क्रीन वापरत नाही। परत का? तर आपण घरीच असतो म्हणून। तर घरी असो किंवा बाहेर असो आपल्याला रोजच्या रोज सनस्क्रीन वापरायचं आहे। यामुळे आपली स्किन हायड्रेटेड राहते। तसंच आपले लिप्सही आपल्याला हायड्रेटेड ठेवायचे आहे। त्यासाठी एखादा छानसा लिप बाम लावा किंवा नाहीच काही तर वॅसलीन लावलं तरीही चालेल। लिपस्टिकमध्ये जस्ट हर्ब्सच्या लिपस्टिक मी तुम्हाला सजेस्ट करेल, खूप छान आहे, लिप्स हायड्रेटेड राहतात। जर तुम्हाला रोजच्या रोज लिपस्टिक लावायची इच्छा असेल किंवा आवडत असेल तर ते लिपस्टिक तुम्ही वापरू शकता। आता असे जेव्हा तुम्ही तयार व्हाल तेव्हा स्वतःलाच छान प्रसन्न वाटेल, एक प्रेझेंटेबल दिसाल। आता ॲक्सेसरीज म्हणून तुम्ही कानातले घालू शकता, बांगड्या घालू शकता, जसा तुमचा ड्रेसिंग सेन्स आहे ना त्यानुसार तुम्ही तुमच्या ॲक्सेसरीज वापरू शकता। त्याही खूप नाही घालायच्या, जेवढ्या लिमिटेड असतील किंवा जेवढ्या गरजेच्या असतील तेवढ्याच घालायच्या आहेत। शेवटची आणि खूप महत्त्वाची टिप ती म्हणजे आपल्या ड्रेसिंग सेन्सबद्दल। आता घरी राहणाऱ्या बऱ्याचशा स्त्रिया गाऊन, मॅक्सी घालतात, ते बघायला खरंच खूप गबाळं वाटतं। ते ढिलं किंवा कम्फर्टेबल असेल, पण त्या जागी तुम्ही छान असे मार्केटमध्ये मॅक्सी ड्रेसेस आलेले आहेत ते वापरू शकता। ते सुद्धा तेवढेच कम्फर्टेबल आहेत आणि दिसायलाही सुंदर दिसतात। कारण माहिती आहे, पहिलं जेव्हा आपल्याला कोणी बघतो ना, म्हणजे ओळख नसेल किंवा आपल्याबद्दल दुसऱ्यांना काही माहिती नसेल तर आपल्या ड्रेसिंगवरूनच आपली इमेज तयार होते। त्यामुळे आपला ड्रेसिंग सेन्स कम्फर्टेबल तर असायलाच हवा, पण तो तेवढाच नीटनेटकाही असायला हवा। आता असं अजिबात नाही आहे की कपाटातला सगळ्यात नवीन कपडा घालायचा आणि रोज तो घरी घालायचा, तर नाही, कपडे स्वच्छ आपल्याला सूट होतील असे घालायचे आणि मस्ट म्हणजे कम्फर्टेबल तर ते असायलाच हवं। कारण आपण जे कपडे घालतो ना त्यानुसार आपली पर्सनॅलिटी असते आणि त्यानुसार आपण प्रेझेंट होत असतो। त्यामुळे या गोष्टी इतक्या छोट्या छोट्या आहेत आणि याकडे आपण लक्ष देत नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या। अगदी घरच्या घरी राहून सुद्धा तुम्ही खूप सुंदर, आकर्षक आणि प्रेझेंटेबल राहू शकता। जर या सगळ्या टिप तुम्ही फॉलो केलात तर नक्कीच तुमच्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल। आणि हो, आता यापुढे घरीच राहताय, घरचीच कामं करायची आहे, त्यामुळे असं गबाळ्यासारखं राहू नका। नेहमी प्रेझेंटेबल, सुंदर आणि आकर्षक दिसा। तर आय होप या व्हिडिओतून तुमची नक्की हेल्प होईल आणि मला कमेंट करायला विसरू नका। चला मग उद्या भेटूया, बाय।